रामकृष्ण हरी मित्रांनो, तुकोबाराय म्हणतात, क्षमा शस्त्र जया नराची या हाती, दृष्टतया प्रती काय करी. तृण नाही तेथे पडला दावाग्नी, जाय तो विझोनी आपसया. म्हणजे आपलं चरित्र, आपला राग, आपलं वर्तन हे जर आपल्या नियंत्रणात असेल आणि सगळ्यात महत्वाचं कोणाला क्षमा करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असेल, तर दुष्ट म्हणजे शत्रू आपलं अहित करू शकणार नाही, असं तुकोबाराय म्हणतात. आणि ते समजून सांगण्यासाठी ते दृष्टांत अलंकारामध्ये आपल्याला एक उदाहरण देतात. तृण नाही तेथे, तृण म्हणजे वाळलेलं गवत जिथं नाही, पडला दावाग्नी तिथं जर ठिणगी पडली, जाय तो विझून आपसया, तर ती ठिणगी विझून जाईल, कारण भडका घेण्यासाठी तिला काहीही इंधन नाही. आपला राग म्हणजे शत्रूसाठी इंधन आहे आणि त्यानं केलेली टिप्पणी म्हणजे ठिणगी आहे. त्यानं जर आपल्यावर टिप्पणी केली तर आपण फक्त एवढं मनाशी ठरवलं, जाऊ दे, हा तर मूळ मंत्र माझ्या जीवनात जाऊ दे. जाऊ दे म्हणल्यानं खूप काही गोष्टी सरळ आणि साध्य होतात आणि आपला मात्र विचार करण्याचा, राग करण्याचा, चिडचिड करण्याचा विषय उरत नाही. म्हणून जीवनामध्ये कुणी जर काही जरी बोललं असेल तर एकच वाक्य छोटंसं, त्याच्यामध्ये 2 शब्द, जाऊ दे, हा वापरा. निश्चित जीवन सुखमय होईल. धन्यवाद.